हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं लर्नमेट व पॅन्टोमॅथ प्लस चॅनलवरती सहर्ष स्वागत. आज आपण सेतू अभ्यास इयत्ता 10वी विषय गणित दिवस क्रमांक 7 मराठी माध्यम पाहणार आहोत. या अंतर्गत बघा, स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत, खालील बहुपर्यायी प्रश्नांकरता योग्य उत्तरांचा पर्याय निवडा. तर त्यामध्ये दिलेली पहिली बहुपदी आहे बघा, 3x घन अधिक 5x अधिक 5x वर्ग वजा 5 या बहुपदीची कोटी सांगा. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोटी म्हणजे सर्वोच्च घात. कोटी याचा अर्थ होतो सर्वोच्च घात. तर इथं सर्वोच्च घात बघा, चलाचा बघायचा, एक्स घन आहे याचा अर्थ 3 ही काय झाली, या बहुपदीची कोटी. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजे 3. यानंतर पुढचा प्रश्न बघा, 5x घन वजा 2x अधिक 6xचा चौथा घात अधिक 1 ही बहुपदी प्रमाण रूपात कशी लिहितात. आता ही बहुपदी आपल्याला प्रमाण रूपात लिहायची आहे बघा. तर इथं प्रमाण रूप म्हणजे एक्झॅक्टली काय बघा, तर तुम्हाला घातांकाचा उतरता क्रम लावायचा आहे. नीट पाहिलं तर बघा, इथं चौथा घात आहे, हा पहिल्यांदा येणं गरजेचं आहे, नंतर तिसरा घात, नंतर दुसरा घात इथं अवेलेबल नाही, पहिला घात आहे बघा. इथं एक्सला काय नाही म्हटलं, एक घात आहे, आणि शेवटी मग इथं एक्सचा 0वा घात असतो. म्हणजे पहिल्यांदा जी टर्म येणार आहे ती बघून घ्या, 6xचा चौथा घात पहिल्यांदा येणार, 6xचा चौथा घात. तो पर्याय क्रमांक एमध्ये पण दिसतोय आणि सीमध्ये पण सुद्धा तुम्हाला दिसतोय बघा. त्यानंतर घन येणार 5x घन, त्यानंतर वजा 2x, आणि त्यानंतर अधिक 1. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे बघा. चौथा घात, नंतर तिसरा, दुसरा म्हणजे घात नाहीच आहे त्याच्यामध्ये म्हणून तिथं दिलेलं नाही, नंतर एक घात. घातांक बघताना लक्षात घ्या, जिथं काय नसतो तिथं एक घात असतो, आणि जिथं चलच नाही आहे तिथं एक्सचा 0वा घात असतो. एक्सचा बरोबर 0वा घात तिथं असतो, लक्षात घ्या. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न, 4y वर्ग अधिक 5y वजा 3 ही बहुपदी सहगुणक रूपात कशी लिहितात, असा प्रश्न आहे. तर सहगुणक रूप म्हणजे काय, तर जे चल आहे, तर y वर्ग आहे, इथं y आहे, हे चल आहे, इथं पण y असणार आहे, पण yचा 0वा घात आहे. ही 3 चल आहेत बघा, yचा 0वा घात, इथं yचा पहिला घात, आणि इथं yचा दुसरा. यांचे जे सहगुणक आहेत, सहगुणक म्हणजे डाव्या बाजूला असणारी संख्या, इथं बघा 4 आहे, इथं 5 आहे, आणि इथं वजा 3 आहे. 4, 5 आणि वजा 3 हे आपलं उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी. परत बघा एकदा, इथं जे सहगुणक तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये 4, त्यानंतर 5 आणि वजा 3, ही 3 कॉमा देऊन उत्तर कुठं आहे, तर डीमध्ये दिसते बघा, 4, 5 आणि वजा 3, म्हणजे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, कृती पूर्ण करा म्हणले. तर इथं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की कोटी सांगा. कोटी म्हणजे सर्वोच्च घात. तर तुम्हाला इथं दिसतंय की कोटी 5 आहे बघा, इथं सर्वोच्च घात 5 आहे, म्हणजे इथं उत्तर तुमचं किती येणार, तर 5. त्यानंतर इथं पण तुम्हाला कोटी 5च दिसते बघा. त्यानंतर खाली एच हे चल आहे, आणि एचचा कोणताही घातांक दिसत नाही, म्हणजे इथं 1 आहे, म्हणजे इथं कोटी असणारा घातांक आहे 1 आहे, म्हणजे इथं ऑप्शन नंबर इथं देताना मधल्या कोटीच्या जागी 1 येणार बघा, सर्वोच्च घात. यानंतर पुढचा जो भाग आहे, प्रमाणरूप. प्रमाणरूप म्हणजे काय, तर घातांकाचा उतरता क्रम व्यवस्थित आला पाहिजे. म्हणजे बघा, तिसरा घात पहिल्यांदा आला पाहिजे, म्हणजे 7y घन पहिल्यांदा, त्यानंतर 7y घन नाही, सॉरी, 3yचा 5वा घात आहे बघा, वजा 3yचा 5वा घात, वजा 3yचा 5वा घात, चिन्ह सहित घ्यावं लागतं. वजा 3yचा 5वा घात हे पहिल्यांदा लिहिलं जाईल, वजा 3yचा 5वा घात, त्यानंतर वजा yचा चौथा घात येईल बघा, yचा चौथा, तो पण वजा, म्हणजे 5वा घात झाला, चौथा घात झाला, त्यानंतर
तिसरा घात येईल बघा. मी तुम्हाला एकदम बहुपदी लिहून दाखवतो. तिसरा घात बघा नंतर येईल हा अधिक 7y घन, मग येईल 6y वर्ग आणि सर्वात शेवटी अधिक 10 ही संख्या येईल. म्हणजे जे तयार होणारं आपलं प्रमाणरूप आहे ते कसं असणार आहे बघा. तर 7yचा घन, मी इथून कोटीच्या जागेपासून चालू करतो. कोटी तुम्हाला लिहिता येतील 3y चा 5वा घात वजा yचा 4था अधिक 7yचा घन, त्यानंतर वजा 6y वर्ग अधिक 10. हे पहिल्याचं प्रमाणरूप आहे बघा. दुसऱ्याचं प्रमाणरूप 4pचा, ऑलरेडी हे प्रमाणरूपातच आहे. घातांकाचा क्रम बघा लक्षात येईल तुम्हाला. 5वा घात आहे पहिल्यांदा, नंतर वजा 7yचा घन आहे, नंतर वजा 8p आहेत आणि मग वजा 1 आहे. म्हणजे ऑलरेडी हा क्रम त्यांनी लावलेलाच आहे, लक्षात घ्या. म्हणजे दिलेली ही जी बहुपदी आहे ती ऑलरेडी तुम्हाला प्रमाणरूपातच दिलेली आहे, तशी लिहून घ्या. आणि तिसरीसुद्धा प्रमाणरूप आहे. एक पहिला घात येतो आणि मग 4 आहे. प्रमाणरूप नंतर बघा आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे, सहगुणक रूप. सहगुणक रूप म्हणजे काय करायचं, तर फक्त सहगुणक बघायचे. म्हणजे प्रमाणरूप आधी मांडायची आणि मग तिचे सहगुणक बघायचे. तर उदाहरणार्थ बघा, पहिल्याचं आपण जे मांडलं होतं, म्हणजे पहिल्यांदा वजा 3y चा 5वा घात घेतला होता, नंतर वजा yचा 4था घेतला होता, नंतर अधिक 7yचा घन घेतला होता आणि मग 6y वर्ग घेऊन मग 10 मांडलं होतं, तुम्हाला लक्षात असेल. तर हा जो प्रमाणरूपात तुम्ही जे मगाशी लिहून घेतला असेल त्याप्रमाणे त्याचे सहगुणक लिहायचे. म्हणजे पहिल्यांदा आपण काय घेतलं होतं, वजा 3y चा 5वा, म्हणजे वजा 3 हा पहिला सहगुणक आला, लक्षात घ्या. नंतर वजा 1 कारण 4था घात होता, त्यानंतर तिसऱ्या घातात अधिक 7 आहेत बघा, फक्त 7 लिहिलं तरी चालतं. त्यानंतर अधिक 7 नंतर बघा 6 आहे, अधिक 6, अधिक हे चिन्ह नाही लिहिलं तरी चालेल. आणि त्यानंतर 10. एकूण जी पद आहेत तुमची 1 2 3 4 5, सहगुणकसुद्धा 5 आहेत. आता मी हे तुम्हाला कॉमा देऊन धनच्या वेळेला संख्या लिहित नाही आहे. कसं दिसते बघा, सहगुणक रूप दाखवतो. पहिल्यांदा येईल ते वजा 3, नंतर वजा 1, नंतर 7 6 आणि 10. हे असं तुम्हाला सहगुणक रूप मिळणार आहे. पुढच्यात बघा, संख्या तयार आहे, प्रमाणरूप व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे थेट उत्तर तयार आहे. इथं 4 7 वजा 8 आणि 1, 4 7 वजा 8 आणि 1, आणि शेवटच्यामध्ये बघा 10 आणि वजा 4. हे सहगुणक आहेत. सहगुणक म्हणजे चल सोडून डाव्या बाजूला असलेली संख्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील तक्ता पूर्ण करा. बहुपदी सहगुणक रूप, बहुपदी घातांक रूपात लिहायचे आणि x हे चल वापरायचं आहे. तर बघा, मोजताना कसं मोजायचं, इथं 0वा घात पाहिजे, इथं पहिला पाहिजे आणि इथं दुसरा. लक्षात घ्या, उजवीकडून यायचं. म्हणजे 3 अधिक वजा 2x अधिक x वर्ग, म्हणजे अधिक काय नाही लिहिलं तरी चालेल तुम्ही. इथं बघा, इथं तुमचा 1 हा सहगुणक आहे, इथं वजा 2 आहे मध्ये आणि इथं अधिक 3. बघा 1 वजा 2 आणि 3. इथं एक्सचा दुसरा घात पहिल्यांदा होता, मग 1 आहे आणि मग एक्सचा इथं 0वा असतो, पण 0वा आपण लिहित नाही. त्यानंतर 1सुद्धा आपण कधी मेन्शन करत नाही. त्याच्यामुळं उत्तर काय आलं, तर x वर्ग वजा 2x अधिक 3. दुसरी बघा, एकूण 4 पद आलेत, वजा 3 0 0 आणि 1. मी उजवीकडून मोजतोय, लक्षात घ्या. पहिला घात हा 0वाचा असतो, वजा 3चा, त्यानंतर पहिला, मग दुसरा आणि मग तिसरा. तर इथं लक्षात घ्या, ज्यावेळी 0 0 येतं त्यावेळी तुम्ही फक्त आणि फक्त 1 आणि वजा 3चा विचार करूया आपण. 1 हे किती नंबरला आहे, 4 नंबरला. एकूण 4 पद आहेत तिथं, लक्षात घ्या. 4 पदं असतील तर वजा 1 करायचं,
म्हणजे घात किती येतील तर 3 घात जास्त येणार आहेत. म्हणजे पहिल्यांदा एक्सचा घन येणार, दुसरा घात येणार नाही कारण शून्य सहगुणक आहेत, पहिला घात येणार नाही कारण शून्य सहगुणक आहे, आणि शून्यावा घात येणार कारण तिथं तो -3 सहगुणक आहे. एक्स घन वजा 3 हे उत्तर आहे बघा दुसऱ्याचं. म्हणजे तुम्ही काय करायचं, सहगुणक किती आहेत मोजून तुम्हाला काय करता येईल, लिहिता येईल. बघा पुढचा प्रश्न, -4 0 1 2 9 म्हणजे एकूण 5 पद आहेत. 5 वजा 1 करून बघायचं, कारण का आपण पहिला शून्यावा घात मानतो ना, म्हणजे 9 हे शून्यावा घाताचं लक्षण आहे, 2 हे पहिला घात, 1 हे दुसरा घात, 0 हे तिसरा, आणि -4 हे चौथा घाताचं आहे सहगुणक. मग आता करायचं काय, चौथा घात जास्त येणार आहे, म्हणजे -4 एक्सचा चौथा लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा सहगुणक 0 असल्या कारणाने तिसरा घात येणार नाही, त्यानंतर थेट दुसरा घात येईल, म्हणजे 1 एक्स वर्ग. आता 1 लिहिण्याची पद्धत नाही त्यामुळे 1 लिहित नाही, पण इथे 1 आहे लक्षात घ्या. त्यानंतर फक्त एक्स, आणि नंतर एक्स नाही म्हणजे फक्त संख्या, हे याचं घातांक रूप आहे बघा. हा दुसरा प्रश्न पूर्ण झाला आणि आपला आजचा 7वा दिवस देखील आपण पूर्ण केलेला आहे. काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद.